बहनों और भाइयों और सज्जनों, आज मैं आपको गुरु चरित्र अध्याय 31 सुनाने वाला हूँ। गुरु चरित्र अध्याय 31 में गुरु की महिमा और पतिव्रता धर्म के बारे में बताया गया है। यह अध्याय हमें सिखाता है गुरु ही सर्वोच्च है और हमें उनकी पूजा और सेवा करनी चाहिए। साथ ही यह अध्याय हमें एक आदर्श पतिव्रता के गुणों के बारे में भी बताता है। इस अध्याय में हम देखते हैं कि कैसे गुरु की कृपा से एक पतिव्रता स्त्री अपने पति के जीवन को बचा लेती है। स्त्री का पति बहुत सारी बुरी आदतों में फंस गया था और वह अपनी पत्नी के साथ अच्छा व्यवहार नहीं करता था। स्त्री ने अपने पति के सुधार के लिए बहुत प्रयास किए, लेकिन वह सफल नहीं हो पाई। एक दिन स्त्री गुरु से मिली और उनसे मदद मांगी। गुरु ने स्त्री को बताया कि वह अपने पति के जीवन को बचाने के लिए एक कठिन व्रत करे। स्त्री ने गुरु की आज्ञा का पालन किया और कठिन व्रत किया। व्रत के प्रभाव से स्त्री के पति का जीवन बच गया और वह अपने बुरे कर्मों से छुटकारा पाकर एक अच्छा इंसान बन गया। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका। योगेश्वर तो कारणिका सांगे स्त्रियांचे धर्मकर्म। योगेश्वर म्हणती तेसी स्त्रियांचे आचार मज पुससी। सांगेन तुझ विस्तारेसी भवसागर तरावया। पती असता कवण धर्म अथवा मेलिया कवण कर्म। उभय पक्षी विस्तारून सांगेन ऐक एक चित्ते। तुला मानेल जे बरवे तेची तू अंगीकारावे। स्त्रियांची रहाटी मी स्वभावे सांगेन ऐक एक चित्ते। कथा स्कंद पुराणात काशी खंडी विस्तारत। स्त्रियांचे धर्म असती बहुत एक चित्ते ऐकावे। अगस्त्य ऋषी महामुनी जो का होता काशी भूनी। लोपा मुद्रा महाज्ञानी त्याची भार्या परेसा। पतिव्रता शिरोमणी दुसरी नव्हती आणिक कोणी। वसता तेथे वर्तमानी झाले अपूर्व परेसा। तया अगस्त्याचा शिष्य विंध्य नामसे प्रख्यात। पर्वत रूपे वर्तत होता भूमीवरी देखा। विंध्याचळ म्हणजे गिरी अपूर्व वन नाना परी। शोभायमान महाशिखरी बहुरम्य परेसा। ब्रह्मऋषी नारद मुनी हिंडत गेला तया स्थानी। संतोषी जाहला पाहुनी स्तुती केली तया वेळी। म्हणे नारद विंध्यासी आणिक पर्वत नाही तुझ सरसी। समस्त वृक्ष तुझपासी महारम्य स्थळ तुझे। परियसेक उणे मेरू सरसी नोहे जाणे। स्थळ सूक्ष्म तू या कारणे महत्व नाही परियेसा। ऐसे म्हणता नारद मुनी विंध्याचळ कोकोनी। वाढता जाहला तक्षणी मेरू सरिसा हो म्हणे। वाडे विंध्याचळ देखा सूर्यमंडळा सन्मुखा। क्रमांतरे वाढता ऐका गेला स्वर्ग भुवनासी। विंध्या दक्षिण भागेसी अंधकार अहर्निशी। सूर्यरश्मी न दिसे कैसी यज्ञादी कर्मे राहिली। ऋषी समस्त मिळोनी विनवू आले इंद्रभुवनी। विंध्य पर्वताची करणी सांगता ती विस्तारे। इंद्र कोपोनी तय वेळी गेला तया ब्रह्मया जवळी।
सांगे वृत्तांत सकळी तया विंध्य पर्वताचा. ब्रह्मा म्हणे इंद्रासी आहे कारणामासी, अगस्त्य असे पुरी काशी तया दक्षिण दिशे पाठवावे. दक्षिण दिशा भूमीसी आधार नाही परियेसी, या कारणे अगस्त्यासी दक्षिण दिशे पाठवावे. अगस्तीचा शिष्य देखा विंध्याचळ आहे जो का, गुरु येताची सन्मुखा नमिता होय शरणागत. अगस्त्य सांगेल शिष्यासी वाढो नको म्हणून त्यासी, नमन करिता शिकरेसी भूमी समान करील देखा. या कारणे तुम्ही आता जावे काशीपुरा त्वरिता, अगस्त्य ऋषीसी विनविता पाठवावे दक्षिणेसी. येणे परी इंद्रासी सांगे ब्रह्मदेव हर्षी, निरोप घेऊन वेगेसी निघता झाला अमरनाथ. देवासहित इंद्र देखा सर्वे बृहस्पती ऐका, ऋषी मिळोनी समस्तिका त्वरित आले काशी भुवनासी. अगस्त्यासे आश्रमासी पातले इंद्र समस्त ऋषी, देव गुरु महाहर्षी बृहस्पती सवे असे. देखोनिया अगस्त्य मुनी समस्ताते वंदोनी, अर्धपाद्य घेत देऊनी पूजा केली भक्तीने. देवाणी बृहस्पती अगस्त्याची स्तुती करीती, आणिक सर्वोची वानिती लोपामुद्रा पतिव्रते ते. देवगुरु ब्रह्मस्पती सांगे पतिव्रता ख्याती, पूर्वी पतिव्रता होती लोपामुद्रा सरी नाही. अरुंधती सावित्री अनुसया जाणा महाव्रती, शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात. लक्ष्मी आणि पार्वती शतरूपा स्वयंभूसती, मेनका जाण अतिख्याती हिमवंताची प्राणेश्वरी. सुनीता जाण ध्रुवाची माता, संज्ञा देवी सूर्यकांता, स्वाहा देवी होती ख्याता यज्ञ पुरुषाची प्राणेश्वरी. यावनाधिकाचार ख्याता लोपामुद्रा पतिव्रता, ऐका देव समस्त म्हणता बृहस्पती सांगत असे. पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारून, पुरुष जेविता प्रसाद जाण मुख्य भोजन स्त्रियेसी. आणि सेवा असे करणे उभा पुरुष तई उभी असणे, आज्ञे विणे न बैसणे अवज्ञान करी पतीची. दिवस अखंड सेवा करणे, अतिथी येता पूजा करणे, पती निरोपा विण जाण दान धर्म न करावा. पतीची सेवा निरंतरी मनी भाविजे हाची हरी, शयन काळी सर्व रात्री सेवा करावी भक्तीने. पती निद्रत जाहलियावरी, आपण मग शयन कीजे नारी, चोळी तानवडे ठेवी दुरी, पुरुष शरीरी न स्पर्शावे. स्पर्शे चोळी पुरुषासी होय उणा तो आयुषी, घेऊ नये नाम त्यासी पती आयुष्य उणे होय. जागृत न होता पती देखा, पूर्वी उठिजे सती ऐका, करणे सडा सम्मार्जना दिका, करणे निर्मळ मंगलप्रद. पती पूजा करणे नित्य सदा घ्यावे पादतीर्थ, चरणावरी ठेवणी माथा म्हणावे तुझी शंकर. असता ग्रामी गृही पुरुष, सर्व शृंगार करणे हर्ष, अथवा जाता ग्रामा पुरुष शृंगार करू नये. पती निष्ठुर बोले जरी, आपण मनी कोपन करी, क्षमा म्हणून चरण जरी लागन धरी दे मनात. पती येता बाहेरून सामोरी जाय तत्क्षणी, सहस्त्रनामे तेजुनी सन्मुख जावे पतिव्रते. काय निरोप म्हणून पुसावे पतीसी वंदोनी, जे जे वसे पतीचे मनी तया परी रहाटावे. पतिव्रतेचे लक्षण सांगे नाही काय देवजण, बहिर्द्वारा जाता क्षण अनेक दोष परियेसा. बहिर्द्वारा जाणे जरी पाहू नये नर नारी,
सर्वेची परतावे ते नारी आपुले घरी असावे. जरी का पाहे परद्वारी अलुकयोनी जन्मे नारी. याच कारणे व्रत थोरी लोपामुद्रा पतिव्रतेचे. लोपामुद्रा पतिव्रता बहिर्द्वारा न वचे सर्वथा. प्रातः काळ जो का होता सडा संमार्जन करीतसे. देव उपकरणी उजळोनी गंधाक्षतादी करुणी. पुष्पवर्ती पंचवर्णी रंगमालिका देवासी. अनुष्ठानाऊनी पती येता सकळ आयती करीत त्वरिता. धरोनिया पतीचे चित्त वृत्ता पतिव्रता रहाटतसे. पती असता उद्दिष्ट त्याचे भोजन करावे मनोभावाचे. नसती लगावे पुरुषाचे अतिथी तू प्रसाद घ्यावा. अतिथीसी देऊनियात्र अथवा देनुसी पूजन. भोजन करावे सगुण पतिव्रता परियेसा. गृह निरंतर निर्मळ करी निरोपा वेगळे धर्म न करी. व्रते उपवास येणे परी निरोपा वेगळे न करी जाण. उत्साह होता नगरात कधी पहावे न म्हणत. तीर्थयात्रा विवाहार्थ कधी न वचे परियेसा. पुरुष संतोष असता जरी दुश्चित्त नसावे त्या नारी. पुरुष दुश्चित्त असे तरी आपण संतोषी नसावे. रसस्वला झालिया देखा बोलू नये मौन्यनिका. न ऐकावी वेदध्वनी देखा मुख्य दाखवू नये. ऐसे चारी दिवसवरी आचरावे तिने नारी. सुश्रात होता अवसरी पुरुषमुख अवलोकीजे. जरी का नसेल पुरुष भुवनी त्याचे रूप घ्यावे मनी. सूर्यमंडळ पावनी गृहात जावे पतिव्रते. पती आयुष्यवर्धनार्थ हळदी कुंकुम लाविजे ख्यात. सेंदूर काजळ कंठसूत्र फणी माथा असावी. तांबूल घ्यावे सुवासिनी असावी तिचे माथावेणी. करी कंकण तोड कानी पुरुषा समीप येणे परी. न करिजे इष्टती शेजारणीशी रजकिणी स्त्री कहुकीसी. जैन स्त्री दरिद्रिणीसी इष्टत्व करिता हानी होय. पुरुष निंदा करी स्त्रियांसी बोलो नये पतिव्रतायसी. बोलता घडती दोषी पतिव्रता लक्षण. सासू श्वशुर नंदा वहिनी धीर भावे त्यजुनी. राहू म्हणे वेगळेनी श्वानयोनी पावे सत्य. अंग धुवावे नग्न विणे उखळा मुसळावरी न बैसणे. पाटावर वंट्यावरी जाण बैसू नये पतिव्रता. जाते उमऱ्यावरी देखा बैसो नये वडिलाभिमुखा. पतिव्रता लक्षणनिका येणे परी असावे. पती सवे विवाद देखा करिता पावे महादुःखा. पती अंतःकरणीय असे ऐका एकूण एक करू नये. जरी असेला अभाग्य पुरुष अथवा दुष्ट नपुसक. असे व्याधिष्ट पुरुष एक देव समान मानावा. तैसा पुरुष असेल जरी तोची मानवा श्रीहरी. त्याचे बोले रहाटे जरी परमेश्वरा प्रिय होय. पतीचे मनी जे आवडी तेची घ्यावी लेणी लुगडी. पती दुश्चित असता घडी आपण शृंगार करू नये. सोपस्कर पाहिजे जरी न सांगावे आपण नारी. असती पुत्र कन्या जरी तयामुखी सांगवावे. जरी नसेल जवळी कोण दाखवावी वस्तूची खूण. अमुक पाहिजे म्हणून निर्दारुनी न सांगावे. जितके मिळेल पतीसी संतुष्ट करावे मनासी. समर्था पाहुनी कांक्षेसी पती निंदा करू नये. तीर्थयात्रेसी जाती लोक म्हणून जावे. पुरुषांचे पदोदक तेची तीर्थ म्हणावे. भगीरथी समान देखा पतीचे चरण तीर्थ अधिका.
पती सेवा करणे सुखा, त्रयमूर्ती संतुष्ट होती. व्रत करणे असेल मनी, करावे पुरुषापुसोनी, आत्मबुद्धी जरी करती कोणी, पती आयुष्य उणे होय. आणिक जाय नरकाप्रती, पती घेऊनी सांगाती, ऐसे बोले वेदश्रुती, बृहस्पती सांगतसे. पतीशी क्रोधे उत्तर देती, श्वान योनी जन्म होती, जंबूक होनी भुंकती, ग्रामाजवळी येऊनिया. नित्य नेम करणे नारी, पुरुषोच्छिष्ट भोजन करी, पाद प्रक्षाळुनी तीर्थधरी, तीर्थ घेऊनी मग जेवावे. त्यासी प्रत्यक्ष शंकर, काम्य होतील मनोहर, पावतील वैकुंठपुर, पती सहित परियेसा. जाऊ नये वनभोजनासी, अथवा शेजारिया गृहासी, इष्ट सोयरे म्हणून हर्षी, जाऊ नये प्रतिदिनी, आपुले पुरुष दुर्बळ असती, समर्थाची न करावी स्तुती. पती असेल अनाचार वृत्ती, आपण निंदा करू नये. कैसा तरी असो पती, आपण करावी त्याची स्तुती, तोची म्हणवा लक्ष्मीपती, एको भावे करुनिया. सासू श्वशुर पुरुषांपुढे, नेटे बोलू नये गाडे, हसो नये तयापुढे, पती आयुष्य उणे होय. सासू श्वशुरात त्यजोन, वेगळी असेल म्हणे कवण, अलुक योनी जन्मोन, अरण्यात भुंजितसे. पुरुष कोपे मारी जरी, मरो म्हणे मनी नारी, जन्म पावची योनी व्याघ्री, महारण्य घोरी वसे. परपुरुषा ते नयनी पावे, उपजतांची डोळे वरते होय, पुरुषा वाचुनी विशेष खाय, ग्रामसुकर होय जाण. तोही जन्म सोडूनी, उपजे वागुळी होऊनी, आपुली विष्टा बक्षुनी, वृक्षावरी लोंबतसे. पती सन्मुख निक्षुरोनी, उत्तर देता कोपोनी, उपदे मुखी होऊनी, सप्तजन्म दरिद्रपण. पुरुष जरी पत्री करी, तिसवे आपण वैर धरी, उपजे सप्तजन्मांवरी, दुर्भाग्य होय अवधारा. परपुरुषावरी दृष्टी करी, उपजे ते अंगहीन नारी, जन्म पावे पतिता घरी, दरिद्री होई परियेसा. पुरुष येता बाहेरून, सामोरे जावे ते भामिनी, उदके पाद प्रक्षाळुनी, विंधना करी जे श्रमहर. पादसेवन भक्तीसी, मृदू वाक्य बोली जे पतीसी, पुरुष होता संतोषी, त्रिमूर्ती संतोषती. काय देतील माता पिता, नेदी इष्टवर्ग बंधू भ्राता, इह पराची जोडी देता, पुरुष आपुला देव जाणा. गुरु धर्मदेव तीर्थ समस्ती, सर्व जाणावा आपुलापती, ऐसी जे निश्चय सती, पतिव्रता तेची जाणा. जीवस्ता शरीरासी, पवित्र जाणा समस्तांसी, जीव जाता क्षणे कैसी, प्रेता आतळू नये जाणा. तैसा पती प्राण आपला, पती नसता आशूची नातळा, या कारणे पतीचं मूळ स्थूळ, प्राण आपुला जाणावा. पती नसता स्त्रियांसी, पाहू नये मुख त्यांसी, विधवा म्हणजे प्रेता सरसी, अपुत्री असता अधिक जाणा. ग्रामासी जाता परियेसी, विधवा येता सन्मुखेसी, मरण होय सत्य त्यासी, पुत्रवती अशुभ नव्हे जाणा. माता विधवा असे जरी, पुत्रासी शकुन मंगळ करी, पुत्रा विणे विधवा जेनारी, नमन किसी करू नये. तिच्या आशीर्वादे आपणा, सर्व मंगळ होय जाणा, तिचा शाप हो का मरणा, तिशी कोणी बोलू नये. या कारणे पतिव्रता, बर्वे पुरुषा सवे जाता, देह छाया देह संयुक्ता, केवी जाय परियेसा. चंद्रा सवे चांदणे जैसे, मावळता सरोची जातसे, मेघा सवे विजुअसे, तैसे पती सवे जावे.
सगमन करणे मुख्य जाण, धर्म थोर श्रुती वचन, 42 कुळ उद्धरण, पतिव्रता परियेसा, पुरुष प्रेत झाली यावरी, सहगमन करीसी जाणारी, एक एक पदे पादचारी, अश्वमेघा सहस्त्र पुण्य, पापी पुरुष आपला असे जाण, त्याते आले असेल मरण, यमदूत नेतील जरी बांधून, नरकात प्रती परियेसा, पतिव्रता त्याची नारी, जरी आपण सहगमन करी, जैसी सर्पासी नेती धारी, तैसी पतीसी स्वर्गाने, सहगमन केली नारी येता, यमदूत पळती मागे न पाहता, तिचे पतीस सोडोनी त्वरिता, जाती आपुले यमपाशी, पतिव्रता शिरोमणी, पतीसी वैसवी विमानी, पावे त्वरित स्वर्गभुवनी, देवांगना करीती आरती, यमदूत पळता काय बोलती, काळासी आपण न भिऊ ख्याती, पतिव्रता देखता भ्रांती, भीत असो म्हणती देखा, सूर्य भीतो देखुनी तिसी, तापतो तेज मंदेसी, अग्नी भिऊनी शांतीसी, उष्णतीसी होऊ न शके, नक्षत्रे भीती पाहता तिसी, आपुले स्थान घेईल ऐशी, जाय स्वर्गभुवनासी, पती सहित परियेसी, येणे परी स्वर्गभुवनी, जायनारी संतोषोनी, आपुले पतीस घेऊनी, राहे स्वर्गी निरंतर, औटकोटी रोमतीसी, स्वधर्मे दिदले अग्निसी, त्याचे फळाए कैसी, एक चित्ते परियेसा, एक एक रोम रोमासी, स्वर्गी राहे शतकोटी वर्षी, पुरुषा सवे स्वानंदेसी, पतिव्रता राहे तेथे, ऐसे पुण्य सहगमनासी, व्हावी कन्यायसी वंशी, 42 कुळे कैसी, घेऊनी जाय स्वर्गाते, धन्य तिची माता पिता, एक विसाते उद्गार होता, धन्य पुरुषा वंश ख्याता, 42 उद्धरिले, ऐसे पुण्य सहगमनासी, पतिव्रता फळे तैसी, आणिक सांगेने विस्तारेसी, देवगुरु म्हणतसे, असेल नारी दुराचारी, अथवा जरी व्यभिचारी, तिचे फळ आहे थोरी, एक चित्ते परियेसा, उभय पुढे 42 जरी का असतील स्वर्गात, त्यासी घेऊनी नरकात, प्रेमे जाय परियेसा, अंगावरी रोम किती, तितके वर्ष ख्याती, नरकामध्ये पचे निवृत्ती, तिचे फळ ऐसे असे, भूमी देवता ऐसे म्हणे, पतिव्रतेचे असती चरण, आपणावरी चालता क्षण, पुनीता आपण म्हणत असे, सूर्यचंद्र ऐसे म्हणती, आपुले किरणी आहेत ज्योती, पतिव्रतेवरी पडती, आपण पावन होतसो, वायू आणि वरुण देखा, पतिव्रतेचे स्पर्शे ऐका, पावन आपण जावलो निका, पाहता समस्त पुनीत होती, घरोघरी स्त्रिया असती, काय करावी लावण्य संपत्ती, जिचे निवंशा उद्धार गती, तैसी स्त्री घरी असावी, ज्याचे घरी पतिव्रता, दैवागळा पुरुष ख्याता, करावे सुकृत जन्मशता, तरीत लाथे तैसी सती, चतुर्विध पुरुषार्थ देखा, स्त्रियेचेनी लादे पुरुषानिका, पतिव्रता स्त्री अधिका, पुण्यानुबंधे मिळे जाणा, त्यांचे घरी नाही सती, पुण्ये काही त्यासी नव्हती, यज्ञादी कर्मे ख्याती, अर्हता नव्हे तो नर, सती नाही ज्यांचे घरी, त्यासी नाही अरण्य दुरी, वृथा जन्मोनी संसारी, कर्मबाह्य तो जाणा, ऐसी मिळे ज्यासी, समस्त पुण्ये घडती त्यासी, संतान परलोकासी, साधन होय सतीचेनी, स्त्रिये विना असे जो नर, त्यासी न साधे कर्माचर, कर्मवहिनी देव पितृ, कर्मार्ह तो नो हे देखा, पुण्य जे घडे गंगास्थाने, लादे सतीचे दर्शने, महापापी होय पावन, सप्तजन्म पापे जाती, पतिव्रतेचा आचार सांगे बृहस्पती देव गुरु, म्हणून सरस्वती गंगाधरू, विनवितसे श्रोते जना, सिद्ध म्हणे नामधारकासी,
गुरुचरित्र पुण्यराशी ऐकता पावती समृद्धीसी म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे पतिव्रता धर्मा निरूपणम नाम एकत्रियोध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.